नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड शाळेत नवागतांचे स्वागत. आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप. राहुरी तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पिंपरी अवघड या शाळेतील नवीन प्रवेश घेतलेल्या पाल्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार प्राजक्तदादा तनपुरे उपस्थित होते. त्यावेळेस म्हणाले की मी स्वतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत शिक्षण घेतले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा देण्यासाठी आपला प्रयत्न असेल. शिक्षकांनीही गुणवत्तेवर आणखी भर द्यावा असे आवाहन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी अवघड येथे भेट देऊन नवगतांचे स्वागत केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, बूट, पायमोजे यांचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गावचे सरपंच, शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय सरपंच सुरेशराव लांबे, गोपीनाथ लांबे व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आमदार तनपुरे यांनी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांचे स्वागत अतिशय चांगल्या पद्धतीने केले जात असल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी वाढावी, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी स्वतः शाळेमध्ये अवांतर वाचनाची पुस्तके देणार असल्याचे सांगितले. दरम्यान तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकवाडी नेवसे येथे भेट देऊन तेथील विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला. शाळेतील झालेला बदल पाहून शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी गटशिक्षण अधिकारी जयश्री कारले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. राहुरी प्रतिनिधी उमेश बाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.